नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 2 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर त्यांनी इतका जबरदस्त दाखवलेला आहे की म्हणजे हे दोघे सुद्धा मिळून जीवा आणि काव्या हे दोघे सुद्धा मिळून अगदी जबरदस्त प्लॅनिंग करतात आणि त्यांच्यामध्ये म्हणजे त्या दोघांच्यामध्ये आता जरा सुद्धा गिल्ट राहिलेलं नसतं आणि हे दोघे सुद्धा मिळून एवढा जबरदस्त प्लॅन करतात की ते आता एकमेकांच्या घरी जाणार असतात आणि त्यानंतर जेव्हा हे आपापल्या घरी जातात तर तेव्हा जीवा तर नंदिनीच्या फोटोसोबत बोलत असतो आणि तेव्हा मानिनी आणि आशा त्याला बरोबर पकडतात. तर तेव्हा आता जेव्हा थोडासा हळवा होतो आणि त्या दोघींना सांगतो, की "मी नंदिनीला अगदी 100% या खोलीमध्ये परत घेऊन येईन आणि जोपर्यंत आणील ना, तोपर्यंत ही खोली जशीच्या तशीच हवी आहे." आणि इकडे सुद्धा काव्या एकटीच बडबड करत असते. तर तेव्हा नंदिनी तिथे येते आणि काव्या जेव्हा नंदिनीला सांगते, की "मी आता माझ्या आर्किटेक्ट बोकेला परत मिळवायसाठी जाणार आहे." तर तेव्हा नंदिनी तिच्यासाठी खूप खुश होते. पण तिला काळजी वाटत असते, की आता जीवा आणि काव्या एकत्र तिथे पार्थला सहन होतील का नाही? कारण तिला तर माहितीच नसतं, की जीवा इकडे सुद्धा येणार आहे. आणि आता त्यानंतर जीवा सुद्धा पार्थला सांगतो, की "मी 1 महिन्यासाठी नंदिनीला परत मिळवायसाठी तिकडे चाललेलो आहे राहायला." तर तेव्हा मित्रांनो आता पार्थ सुद्धा जीवाला ऑल दी बेस्ट करतो आणि इकडे नंदिनी सुद्धा काव्यासाठी खुश झालेली असते. की ती पार्थकडे चाललेली आहे आणि आता अखेर हे दोघे सुद्धा मित्रांनो आपल्या आपल्या पार्टनरला परत मिळवायसाठी म्हणजे जेव्हा इकडे मोहिते सदनमध्ये आलेला असतो आणि काव्या इकडे देशमुखांच्या घरी आलेली असते आणि ते सगळं काही आता पुढचं बघण्यासारखं आहे हं मित्रांनो. एकदम धमाल होणार आहे. तर चला मित्रांनो आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. जेव्हा तर काव्याला म्हणत असतो, "अरे ही बघ ना काय बोलते ही यार. काय धमाल बोलते ही, म्हणजे एकदम फायर ब्रँड वाटते ही." तर तेव्हा काव्या म्हणते, "हो, आमच्या नंदिनी मॅडम आहेतच फायर ब्रँड. शांत, शांत वाटते, पण एकदम लगेचच दुर्गेचं रूप धारण करते ती." तर तेव्हा जीवा म्हणतो, "तुला सांगतो, ही शांत भावंड असतात ना, ही अशीच असतात. मी तुला सांगतो म्हणजे शाळेत असताना ना, एका मुलाने माझी अशी खोडी काढली होती. पण ना शाळा सुटल्यानंतर दादाने जो काही बदड-बदड बदलला ना त्याला, तुला सांगू का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "काय सांगतोस?" असं म्हणून हे दोघे सुद्धा मोठमोठ्याने बोलत असतात. तर तेव्हा तिथे एक वेटरेस येते आणि जीवाला सांगू लागते, "अहो दादा जरा शांत बोलता का? हळू बोलता का तुम्ही? बाकीच्या कस्टमरना ना डिस्टर्ब होतंय." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो, हो. सॉरी, सॉरी." असं तो बोलतो. तर तेव्हा ती वेटरेस तिथून निघून जाते. तर तेव्हा जीवा आता काव्याला सांगू लागतो परत, "तुला सांगू का? म्हणजे हे दादांना ना एरवी शांत, शांत सोफिस्टिकेटेड वाटणारा माझा दादा जेव्हा माझ्यासाठी लढतो, रागावतो ना, नडतो ना, तेव्हा ना कोणीही प्रेमात पडेल त्याच्या, अगदी प्रेमात." असं तो बोलत असताना काव्या म्हणते, "अरे मी पडले ना प्रेमात त्याच्या." तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "अगं तुला हे कळतंय का? म्हणजे तू माझ्यासमोर बसून हे मला सांगतेस, की मी तुझ्या दादाच्या प्रेमात पडले म्हणून आणि मला त्याचा अजिबात राग येत नाहीये. मला अजिबात वाईट वाटत नाहीये मला. उलट ना मला छान वाटतंय. कळतंय का तुला?" तर तेव्हा जीवा असं म्हटल्यानंतर काव्या त्याला म्हणते, "हे मला तेव्हाच कळालेलं होतं जीवा, की ज्यावेळेस ना तू देवाच्या देवळात म्हणजे देवळात आलेला होतास, माझा हात पकडून ना तू मला पार्थकडे घेऊन गेला होतास हॉस्पिटलमध्ये. मला सोपवलं होतंस त्यांच्याकडे. पण ते ना त्यांच्या का लक्षात येत नाही अरे? का कळत नाहीये? तेच मला समजत नाहीये." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं कारण ना अजून ना आपण त्याला त्याची आठवणच करून दिलेली नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे." तर तेव्हा ती वेट्रेस परत येते आणि जीवाला म्हणते, "सर तुमचं झालं असेल ना, तर बिल करू का? म्हणजे बाकीचे कस्टमर अजून वेटिंगमध्ये आहेत." तर जीवा तिला म्हणतो, "नाही, नाही कळालं आम्हाला. एकच मिनिट थांब." असं म्हणून तो तिला बिल देतो आणि काव्याला म्हणतो, "काही नाही गं, हे कारणं देतायत नुसते, बाकी काही नाही. आपण मोठ्याने बोलतोय ना, म्हणून त्यांना हाकलवायचं आहे आपल्याला, बाकी काही नाही. ठीक आहे ना, यांची शांतता ना यांना लक आपण जाऊयात, चल, चल. अजिबात थांबायचं नाही आपण इथे." असं म्हणून तो उठतो आणि निघूनच जातो आणि काव्यासुद्धा तिथून उठून त्याच्या मागे जाते आणि आता बाहेर येत असताना जीवा जरासा अडकळून धडपडून पडत असतो. तर काव्या त्याला म्हणते, "अरे जीवा, काय करतोयस हे?" तर जेव्हा म्हणतो, "सॉरी, सॉरी, पण काय लोकं आहेत ना ही यार. आपण दोघं सुद्धा आपापल्या पार्टनर्सबद्दल इतकं छान काही बोलत होतो आणि त्यांनी हाकललंच आपल्याला, लिटरली हाकललं." तर काव्या म्हणते, "अरे जीवा, चालायचंच, पण आपण ना आपल्याला हाकललं ना म्हणून आपण आत जायचे प्रयत्न सोडायचे नसतात." तर जेव्हा तिला विचारतो, "एक मिनिट थांब. अगं तू काय बोललीस आता?"
तर काव्या म्हणते, "मी कुठं काय म्हणाले?" तर जेव्हा म्हणतो, "अगं तू आत्ता काय बोललीस? असं काय करतेस? शेवटची लाईन तू काय म्हणालीस सांग बरं?" तर तेव्हा ती परत "बोल, बोल" असं तर जेव्हा म्हणत असताना काव्या म्हणते, "हां, हां, माझ्या लक्षात आलं. आपल्याला जर बाहेर काढलं तरीसुद्धा आपण आत जायचे प्रयत्न सोडायचे नसतात." तर जेव्हा म्हणतो एक्झॅक्टली बाहेर जरी हाकललं ना, तरीसुद्धा आत जायचे प्रयत्न सोडायचे नाहीत. आलं का लक्षात तुझ्या? तर काव्या म्हणते, "हो, हो रे, आलं, आलं माझ्या लक्षात. सोडायचे नाहीत प्रयत्न, सोडायचे नाहीत." आणि तर जेव्हा म्हणतो, "आयडिया आली आहे का लक्षात तुझ्या? आली का?" असं म्हणून ते आता दोघेसुद्धा तिथेच उभा राहून बाहेर कॅफेच्या बाहेर जोरदार प्लॅनिंग सुरू करतात आणि एकमेकांना टाळ्या टाळ्या वगैरे देतात. तर जेव्हा म्हणतो, "अरे यार, कसले सेम डोकं चालतं ना आपलं." तर काव्या म्हणते, "त्यामध्ये एक कारण आहे रे. अरे, लोकांच्या प्रेम करायच्या पद्धती जरा वेगळ्या असल्या ना, तरीसुद्धा ना फीलिंग्स सेमच असतात ना." तर जेव्हा म्हणतो, "एक्झॅक्टली आणि आपण जो विचार करतोय ना, त्याने कदाचित ना नव्याने सुरुवात होईल." तर काव्यासुद्धा म्हणते, "हो, हो, मनावरचे सगळे डाग पुसले सुद्धा जातील." तर जेव्हा म्हणतो, "सगळ्या कडू आठवणी विसरून सुद्धा जातील." तर काव्या म्हणते, "नवीन श्री गणेशा होईल." तर जेव्हा म्हणतो, "नव्याने लग्नानंतर प्रेम होईल." आणि दोघे सुद्धा खूप खुश होतात. तर काव्या म्हणते, "तुझ्या तोंडात दही साखर पडो." तर जेव्हा म्हणतो, "हो, हो, पण ना मला ना ही दही साखर ना माझ्या बायकोच्या हातून हवी आहे." असं तो म्हणतो आणि ते दोघे सुद्धा छान हसू लागतात. तर काव्य म्हणते, "ठीक आहे, पण जेव्हा यार खूप पॉझिटिव्ह वाटते रे आता. तुला सांगते 16 डिसेंबर येऊन गेल्यापासून ना असं वाटत होतं की सगळं काही संपलं. पण असं आता वाटते की नाही, नाही सगळं काही परत एकदा छान होणार आहे." तर जेव्हा म्हणतो आणि सगळं संपलं असं जरी वाटत असलं ना, तरीसुद्धा ना ती नव्याची सुरुवात असू शकते. तर काव्या म्हणते, "1 मिनिट, 1 मिनिट, पण हे कुठेतरी ऐकलं होतं रे मी आणि अरे हे तर आपले गुरुजी म्हणाले होते." असं तिने म्हटल्यानंतर जीवाला सुद्धा त्यांचं ते वाक्य आठवू लागतं, की गुरुजी म्हणालेले असतात, "तुमच्या निर्णयावरती या वर्षाचा शेवट अवलंबून आहे. पण शेवट झाला तरीसुद्धा त्याला शेवट समजू नका. कदाचित ती नव्याची सुरुवात असू शकेल." तर काव्या म्हणते, "अरे हो, तुला आठवलं का?" तर जीवा म्हणतो, "हो, हो, मला आठवलं. करेक्ट म्हणजे गुरुजींनी तेव्हाच सांगितलेलं होतं, संकेत दिलेला होता." तर काव्या म्हणते, "अरे हो जीवा, त्याचा अर्थ आता कळतोय आपल्याला आणि अजून काहीतरी सांगितलेलं होतं गुरुजींनी, तुला आठवतंय का?" तर आपल्या निर्णयावरती या वर्षाचा शेवट अवलंबून असेल. तर आता जीवाला पुढचं म्हणजे गुरुजींचं पुढचं वाक्यसुद्धा आठवू लागतं. गुरुजी म्हणालेले असतात, की "प्रेम दुबळं करतं, पण प्रेमातच सगळं काही परत आणण्याची ताकद आहे. तेव्हा नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या. तुमच्या निर्णयावरच या वर्षाचा शेवट अवलंबून आहे." आणि आता ते आठवल्यानंतर जेव्हा म्हणतो, "आता या वर्षाचा शेवट आणि या नात्याची सुरुवात ही गोडच होणार." तर काव्यसुद्धा म्हणते, "हो, करेक्ट आहे. आता लग्नानंतर होईलच प्रेम 2.0 होणार." तर जेव्हा म्हणतो, "हो, येस." म्हणजे लग्नाआधीच्या प्रेमाने लग्नानंतरच्या प्रेमाचे 2 तुकडे केले. पण ठरवलं तर सगळं काही जोडता येतं. तर काव्या म्हणते, "हो, करेक्ट आहे. आपण जोडायचंच. आता मिशन लग्नासाठी काय पण." असं म्हणून ते दोघेसुद्धा हँडशेक करतात आणि यांचं मिशन लग्नासाठी काय पण आता मित्रांनो जोरदार सुरू होतं. यांचं तर हे सगळं काही या दोघांच्याकडे इकडे चालू असतं आणि इकडे आता त्यांनी मोहितेंच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. नंदिनी बसलेली असते आणि ती आनंद निवासमधली चित्रा तिथे आलेली असते. तर तेव्हा ती चहा पीत असते आणि म्हणते, "वाह! चहा वगैरे छान झालेला आहे." तर वेलची वगैरे घातलेला. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय आहे ना, काव्याला ते खूप आवडतं." असं म्हणून ती काव्याला जे काही आवडत असतं त्याची सगळी काही तारीफ करत असते आणि ती असं बोलता-बोलता एकदमच शांत होते आणि ती परत म्हणते, "आय एम सॉरी चित्रा, माझी जरा वेगळी गडबड होते ना, म्हणून मी आनंद निवासला येऊ शकले नाही. पण तू आहेस, रेखाताई आहे, तुम्ही सगळ्या आहात ना, तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावरती ना मी आनंद निवास सोडू शकते. पण मी येणारच आहे तर तेव्हा ती असं बोलत असताना चित्रा तिला एकदम म्हणजे थोडीशी लाजू लागते आणि म्हणते, "ताई तुला तर यावंच लागेल कारण ना माझं लग्न ठरलेलं आहे." असं ती एकदम म्हणजे लाजत-लाजत तिला बोलते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं काय? काय?" म्हणजे ती खूपच खुश होते. म्हणते, "अगं तू काय सांगतेस काय? एकच मिनिट मी आले." आणि असं म्हणून ती देवासमोरून साखर घेऊन येते आणि चित्राच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणते, "चित्रा तू तर मला खूप गोड बातमी सांगितलेली आहेस. अगं हे घे तोंड गोड कर." तर तेव्हा चित्रा थोडीशी नर्व्हस होते आणि नंदिनीला सांगू लागते, "ताई खूप छान वाटतंय, पण ना खूप अगं भीतीसुद्धा वाटते मला." तर नंदिनी म्हणते, "अरे भीती कसली आहे त्यामध्ये? किती सुंदर गोष्ट आहे लग्न म्हणजे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न एका दिवसाचं असतं, पण संसाराचं ना आयुष्यभराचा असतो आणि सोहळा लग्नाचा झाला नाही पाहिजे,
तर संसाराचा व्हायला पाहिजे. संसारात माणसं एकमेकांचा हात धरतात, विश्वासाने हात धरतात, एकमेकांना गुरु व्हायला मदत करतात. तुझं लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवशील. आणि असंच ती सांगत असताना चित्रा मात्र तिच्याकडे एकसारखी बघत असते. तर नंदिनी आता तिला विचारते, "अगं असं काय झालं? का अशी काय बघतेस तू?" तर तेव्हा चित्रा तिला म्हणते, "अगं ताई, इतकं सगळं काही घडलेलं आहे ना तुझ्या बाबतीत, पण लग्नाबद्दल बोलताना अजूनही तू किती छान बोलतेस." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बोलणारच ना गं मी चित्रा, कारण माझा राग ना फक्त एका व्यक्तीवर आहे, लग्न संस्थेवर नाही. लग्न तर छानच असतं आणि संसार त्याहून छान असतो. बास नात्यामध्ये ना फक्त एकमेकांच्यावरती विश्वास, आदर आणि प्रेम हवं आणि ते सगळं काही याच क्रमाने हवं. मग बघ तुझं लग्नसुद्धा कसं आदर्श ठरतं इतरांच्यासाठी ते." तर तेव्हा चित्रा म्हणते, "आमचं लग्नसुद्धा ना आदर्शच होईल आणि दादाचं लग्नसुद्धा आदर्शच होतं अगं." आणि असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी थोडीशी शांत होते आणि परत बोलते, "तुला सांगू का चित्रा, मी लहान असताना ना ठरवलेलं होतं, की मोठं होऊन काय व्हायचं ते. तर तो तुला आठवते का गुलाबी गुलाबी बुड्डी के बाल विकणारा तो किती त्याचे गोड कापूस असायचे ना त्याच्याकडे. पण जशी मोठी झाली ना तसं तसं माझं लक्षात यायला लागलं, की तो जे काही विकतोय ना त्यातला गोडवा त्याच्या आयुष्यामध्ये तर काही नाही आहे. आणि असो, माझ्या संसाराबद्दल आपण बोलायलाच नको." तर चित्रा म्हणते, "ताई तू संसाराबद्दल, प्रेमाबद्दल इतकी छान बोलतेस ना, आम्हाला असं वाटायचं, की तुझा संसार इतका कमाल असेल." आणि असं ती आता या दोघी जे काही बोलत असतात, तर तेव्हा नंदिनी तो सगळा काही विषय थोडासा म्हणजे तिला त्रास व्हायला लागल्यानंतर बाजूला सोडते. तर तेव्हा चित्राला ती म्हणते, "अगं तू म्हणा तुझ्या लग्नाला नक्की सांगायचं." तर तेव्हा चित्रा म्हणते, "हो सांगेन आणि पत्रिका आली ना तर देईन सुद्धा. आणि काही झालं ना तरी तू यायचं आहेस हां ताई आणि जीवादादाला सुद्धा घेऊन यायचं आहेस. मला खात्री आहे. तोपर्यंत ना तुम्ही दोघं नक्की एकत्र याल." असं ती बोलत असताना नंदिनी थोडीशी परत शांत होते आणि आता चित्रा मी येते असं सांगते आणि तिथून ती निघून जाते. तर चित्रा निघून गेल्यानंतर नंदिनी म्हणते, "नाही चित्रा, तुझे जीवादादा ना आणि मी, आम्ही आता परत कधीच एकत्र येणार नाही आहोत." असं ती सांगते खरं मित्रांनो, पण होणार तसं काहीच नसतं. कारण हे दोघे सुद्धा इकडे काव्य आणि जीवा तर चांगलेच जोरदार प्लॅनिंग करत असतात. मिशन लग्नासाठी काही पण. आणि आता इकडे परत त्यांनी इकडे देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. जीवा आता आपली बॅग वगैरे भरत असतो आणि तेव्हा नंदिनीचा फोटो बघितल्यानंतर तिच्या फोटोकडे तो जातो आणि तिला म्हणतो, "काय चकाचक बाई, काय म्हणताय? दिसतंय का?" आणि म्हणतो, "अगं, असं काय करतेस? बॅग भरतोय मी. अर्थात ना तुला कळलंच नसेल मी काय करतोय ते, कुठं चाललोय ते." आणि परत म्हणतो, "अगं, असं काय करतेस? अगं, मी तुझ्याकडेच तर येतोय. तुझ्याकडे राहायला येतोय मी." असं तो हसत सांगत असतो. आणि मित्रांनो, आता आपण 2 दिवस झालं बघतोय, की जीवा आता तिकडे मोहितेंच्या घरी राहायला जाणार असतो आणि त्याचीच आता हा तयारी करत असतो. तर जेव्हा म्हणतो, "आता पुढे ना मी तुझ्यासाठी सगळं काही कम्फर्ट म्हणजे आपली रूम, माझा हा बेड सगळं काही सोडायला तयार आहे. कारण ना माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे." असं तो म्हणतो आणि नंदिनीच्या फोटोला "आय लव्ह यू" असं म्हणून तो फ्लाइंग किस देतो. तर इकडे सुद्धा अगदी त्याच वेळेला काव्यसुद्धा तिची बॅग भरत असते आणि म्हणते, "चला ऑलमोस्ट माझी बॅग पॅक करून झालेली आहे. आता बघा तुम्ही देशमुख, उद्या मी तिकडं आले की काय मज्जा येईल ना, बघतच राहाल तुम्ही. तुमचं प्रेम तर मी परत मिळवेनच, पण सगळ्यात आधी ना त्या बिघडलेल्या सिनेमन कॉफी आणि त्या काळ्या मांजरीला अशी वटणीवरती आणेन ना, की बघतच राहतील सगळे." आणि आता इकडे जीवाची बॅग तर भरून तयार होते आणि तो अजून सुद्धा त्या नंदिनीच्या फोटोसोबत बोलत असतो. म्हणतो, "तुला सांगू का चकाचक बाई, मला आजची रात्र सुद्धा इथे राहवत नाही अगं." आणि असं तो आता त्या फोटोसोबत बोलत असतो, पण त्याचं लक्ष दरवाजाकडे नसतं आणि दरवाजामध्ये तर ही मानिनी आणि आशा येऊन उभारलेले असतात आणि हे जीवाचं सगळं काही बडबडणं ऐकून त्या दोघीसुद्धा एकमेकांच्याकडे बघून हसत असतात. तर जीवा अजून सुद्धा नंदिनीच्या फोटोसोबत बोलतच असतो. म्हणतो, "मी ना तुझ्या माझ्या साक्षीनेच या रूमला सांगतोय, की मी नवीन वर्षामध्ये माझ्या या चकाचक बाईला या खोलीत घेऊन येणारच." काय असं तो एकदम त्या नंदिनीच्या फोटोजवळ जाऊन बोलत असतो आणि तेव्हाच मानेनी आता खोकून त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते आणि जीवाचं तिच्याकडे बघतो आणि परत त्या फोटोकडे बघून परत त्या दोघींना म्हणतो, "अरे हसायला काय झालं? शेवटी मी तर नंदिनीचाच नवरा आहे ना. नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते काय, आणि मी सुद्धा यापुढे बोलून नाही तर करून दाखवणार आहे." आणि तेव्हा आता या दोघी आतमध्ये येतात तर मानिनी म्हणते, "हो रे, हो हो बाबा, नंदिनीच्या जीवा यशस्वी भव." तर तेव्हा आशा सुद्धा त्याला म्हणते, "ऑल दी बेस्ट." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो ना, मग आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. यापुढे या रूममध्ये आलीस ना तरी पण कोणत्याही वस्तूला
कोणत्याही गोष्टीला अजिबात हात लावायचा नाहीस. वरवर पुसून बाहेर निघून जायचं. कळलं का? म्हणजे सगळ्या गोष्टी, सगळ्या वस्तू ॲज इट इज राहिल्या पाहिजेत. वॉर्डरोबमध्ये ना नंदिनीच्या काही गोष्टी आहेत. म्हणजे तिच्या साड्या आहेत, तिचे पर्सेस आहेत. कशालाही हात लावायचा नाहीये आशाताई. सगळं काही तसंच राहिलं पाहिजे. आणि इथे एक रोल असतो, तो रोलसुद्धा तसाच राहिला पाहिजे. तर तेव्हा आशा त्याला विचारते, "कुठला रोल?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "आईला माहिती आहे." आणि त्यानंतर तो लगेच तो रोल तिथे ठेवतो आणि म्हणतो, "हे बघितलंस का? हा रोलसुद्धा असाच राहिला पाहिजे. यालासुद्धा हात लावायचा नाही. काहीसुद्धा आवरायला जाऊ नकोस. कळतंय ना तुला?" आणि मानिनीला म्हणतो, "काय आहे ना आई, नंदिनी जेव्हा या घरामध्ये परत येईल ना, तर तेव्हा तिला असंच वाटलं पाहिजे, की हे काही घडलेलंच नव्हतं असं. काळ थांबलेला होता. ती जेव्हा आणि जिथे ही रूम सोडून गेली होती ना, तिथेच ती आलेली आहे, असंच तिला वाटलं पाहिजे. मधल्या काळामध्ये सगळं काही घाणेरडी स्वप्न मला पुसून टाकायची आहेत. आता नंदिनी या घरातच नाही, जेव्हा या खोलीमध्ये गृहप्रवेश करेल ना, तेव्हाच मला शांत वाटेल." असं तो सर्व काही बोलत असतो, तर मानिनी त्याला म्हणते, "हो, हो रे बाळा. हो, तुला जे काही हवं आहे ना, ते तसंच सगळं तुला मिळू देत. जीवा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं काही सोपं नाहीये, पण तू हरू नकोस आणि खचूनही जाऊ नकोस. एक वसा आहे, उतूही नकोस, मातूही नकोस. घेतलेला वसा टाकू नकोस. कळतंय ना मी काय म्हणते ते?" असं ती बोलत असताना जीवा तिचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, "हो आई, आजीकडून लहानपणापासून श्रावणातल्या सगळ्या काही कहाण्या मी ऐकलेल्या आहेत. त्यामुळे ना आता मला कळते तू काय म्हणतेस ते." असं म्हणून तो तिला जवळ घेतो. तर आशा म्हणते, "जीवा दादाला ना आता कोणाचीच नजर नको लागायला." असं म्हटल्यानंतर जीवा आणि मानिनी हसूच लागतात आणि त्या दोघांच्या डोळ्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी आलेलं असतं मित्रांनो. तर आता इकडे बघा, काव्या एकटीच बडबड करत असते. "अहो पार्थ, मला तर ना करमतच नाहीये हो तुमच्याशिवाय." असं म्हणत ती बॅग भरत असताना आता नंदिनी तिथं येते आणि काव्याला ती विचारते, "अगं हे काय तू बॅग कशासाठी भरत आहेस? कुठं चाललेली आहेस का?" तर काव्या म्हणते, "हो ताई, असं म्हणतात ना, की लग्न झालेल्या मुलीने ना फार काळ तिच्या माहेरी राहू नये. म्हणून ना मी माझ्या सासरी परत चाललेली आहे. पार्थ देशमुखांना परत मिळवायला. आशीर्वाद सदन जिंदाबाद." असं तिने म्हटल्यानंतर नंदिनीला तर आश्चर्यच वाटतं आणि ती एकदम एक्सायटेड होऊन तिला विचारत असते, "काव्या, म्हणजे तू आपल्या आपल्या" असं म्हणता म्हणता ती थांबते आणि परत म्हणते, "म्हणजे तू देशमुखांच्या घरी परत चालली आहेस?" तर काव्या म्हणते, "हो ताई, आपल्या घरी चाललेली आहे मी, माझ्या बोक्याला परत मिळवायला." असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी तर तिच्यासाठी खूप खुश होते आणि म्हणते, "काव्या, तू घरी परत जातेस ना, मला खूप छान वाटते." "अगं, मग त्यांनी मला उगीचच या सगळ्या काही गोष्टी दिल्या," असं ती म्हणते आणि त्या गोष्टी तिला दाखवते. तर तेव्हा म्हणजे पार्थने नंदिनीच्या हातात काव्याची जी काही पुस्तकं वगैरे सगळं काही दिलेलं असतं, ते ती आता काव्याला दाखवते. तर काव्या म्हणते, "अगं ताई, हे सगळं काही त्यांनी तुला दिलेलं आहे होय? अगं, खरं तर हे सगळं काही ते माझ्या हातात सुद्धा देऊ शकले असते. मी पोहोचले होते ना तिथे मिलन कॅफेला, पण आमची नेमकी चुकामुक झाली." असं ती एकदम फ्लोमध्ये बोलून जाते. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवत म्हणते, "अगं, पण तुला कसं काय माहिती आहे? पार्थ मिलन कॅफेमध्ये आले होते ते?" तर तेव्हा काव्या थोडीशी टाळाटाळ करू लागते आणि परत थोडं थांबून म्हणते, "ताई, सॉरी, तुमचं फोनवरचं बोलणं मी चोरून ऐकलं होतं." तर नंदिनी आता विचारते, "मग जीवा तिकडे कसे काय आले? म्हणजे तूच त्यांना सांगितलं होतंस का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "हो, हो. पण हे बघ ताई, आमचं दोघांचं तू आपल्या आपल्या पार्टनर्सना भेटणं ना हवं होतं ना." "अगं खरंच, आता मला नेमकं पार्थना नाही भेटता आलं. आमची चुकामुक झाली, पण तू भेटलीस ना, तेव्हा जीवाच्या चेहऱ्यावरती किती आनंद होता. तू बघितलंस ना, खरंच खूप खुश झाला होता तो तुला भेटून. आणि हे बघ ताई, खरंच तो आता ना माझं काहीतरी हिरावून घेतलेलं आहेस. या स्वतःच्या गिल्टमधून तू बाहेर ये, खरंच बाहेर ये. आणि मला जे काही हवं होतं ना, ते तुझ्याकडे आहे. पण जे झालं ना, ते झालं, चांगलंच झालेलं आहे. खरंच चांगलं झालेलं आहे. हे बघ, ती गोष्ट तुझ्याकडे आहे म्हणून आज माझ्या आयुष्यामध्ये ना, एक अनमोल गोष्ट आलेली आहे. माझे पार्थ देशमुख, आता हात सुटलेला आहे आमचा, पण मी कायमचा हात सोडू नाही देणार. मी आता त्यांचा हात घट्ट पकडून ठेवणार आहे. आणि हो, जीवा तुझाच आहे. हो ताई, तो तुझाच आहे. फक्त ही गोष्ट ना तो तुझ्या तोंडातून ऐकत नाही ना, तोपर्यंत तो गप्प बसणार नाहीये." तर नंदिनी म्हणते, "काव्या, तू पार्थना परत मिळवायसाठी जात आहेस ना? खरंच कौतुक आहे मला तुझं आणि माझा पाठिंबा सुद्धा आहे तुला. पण प्लीज जीवांबद्दल ना मला काही बोलायचंच नाहीये." असं ती स्पष्टपणे सांगते. तर काव्या म्हणते, "ठीक आहे, तू काही बोलूच नकोस ताई. तुला काही बोलायची गरजच पडणार नाहीये. कारण आता तुझा पसारेवालाच बोलणार. तर बोलणारच नाही तर तो करून दाखवणार आहे.
तर तिने असं सांगितल्यानंतर नंदिनी विचारते, "म्हणजे काय?" तर तेव्हा काव्या तिची एक स्माईल छानशी देते आणि म्हणते, "हो, हो, तुला कळेलच उद्या." असं म्हणून ती तिथून निघूनच जाते. तर तेव्हा नंदिनीला काही कळतच नसतं आणि आता यांचं दोघांचं ठरल्याप्रमाणे आता जीवा इकडे येणार असतो आणि काव्या तिकडे जाणार असते आणि आता इकडे परत त्यांनी देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. आता जीवा आणि मानिनी दोघेसुद्धा मिळून खाली येतात. म्हणजे ते पार्थला भेटायसाठी आलेले असतात. म्हणजे आता काल त्यांनी दाखवलेलं त्याप्रमाणे आता जीवा हे सर्व काही आता पार्थला सांगणार असतो. कारण इकडे तर काव्याने नंदिनीला सर्व काही सांगितलेलं असतं. तर आता जीवा इथे पार्थला सांगायला येतो आणि तेव्हा मानिनी सुद्धा तिथे थांबलेली असते. तर जीवा पार्थजवळ जातो आणि बसतो आणि त्याच्यासमोर बसून त्याला म्हणतो, "दादा तुला एक गोष्ट सांगायची होती." तर पार्थ तिथून त्याच्यासमोरून न बोलताच उठून निघून चाललेला असतो. तर जीवा त्याला थांबवतो आणि म्हणतो, "प्लीज थांब ना दादा, खूप महत्त्वाचं आहे, प्लीज." तर तेव्हा पार्थ तिथे थांबतो, पण त्याच्याकडे तो बघत नसतो. तर जीवा आता त्याला म्हणतो, "मी 1 महिन्यासाठी ना नंदिनीकडे राहायला चाललोय, तर तिला कन्व्हिन्स करायसाठी." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता पार्थ त्याच्याकडे दचकून बघतो आणि परत तो थोडासा मानिनीकडे सुद्धा बघतो आणि जीवाला म्हणतो, "आणि त्या कन्व्हिन्स होतील का 1 महिन्यामध्ये?" असं तो विचारतो. तर जीवा म्हणतो, "मला माहिती नाही किती काळ लागेल ते, पण जोपर्यंत ती कन्व्हिन्स होणार नाही ना, तोपर्यंत मी तिथेच थांबणार आहे." तर पार्थ म्हणतो, "काय आहे ना, तू ज्या घरामध्ये राहायला जातोयस ना, तिथे का?" असं म्हणून तो थांबतो. म्हणजे त्याला काव्या म्हणायचं असतं आणि तो थांबतो आणि पुढे म्हणतो, "म्हणजे तुम्हा दोघांना एकत्र बघितलं ना, की दुसरं काहीसुद्धा आठवत नाही." तर जीवा त्याला थोडासा धीर देऊ लागतो आणि म्हणतो, "तुझ्या मनामध्ये काय आहे ना दादा, हे मला कळतंय." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "माझ्या मनामध्ये ना फक्त नंदिनीची काळजी आहे. मला नाही वाटत तुम्हा दोघांना एका घरामध्ये एकत्र बघायची त्यांच्या मनामध्ये म्हणजे त्यांच्या मनाची तयारी असेल." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे पण तशी वेळच येणार नाहीये दादा." तर तेव्हा पार्थ विचारतो, "का?" आणि असं त्यानं विचारल्यानंतर जीवा थोडासा शांतच होतो आणि परत पार्थ आता मानिनीकडे सुद्धा थोडंसं बघू लागतो. तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे राहू दे ना दादा, तू नको ना काळजी करूस. प्लीज नको काळजी करूस. प्लीज डोंट वरी. यापुढे ना मी आणि काव्या तुला आणि नंदिनीला त्रास होईल असं काहीसुद्धा करणार नाही आहोत." आणि असं त्यानं विश्वासानं सांगितल्यानंतर आता पार्थला थोडीशी खात्री पटते आणि तो म्हणतो, "ठीक आहे." असं सांगून तो उठतो आणि चाललेला असतो. तर तेव्हा जीवा परत त्याचा हात पकडतो आणि त्याला म्हणतो, "बडे भैय्या" असं म्हणून तो त्याला मिठीच मारतो आणि सॉरीसुद्धा म्हणतो. आणि तेव्हा जीवाने त्याला मिठी मारलेली मानिनी बघून तिच्या डोळ्यामध्ये तर पाणीच येतं लगेच मित्रांनो. तर पार्थसुद्धा थोडासा आता सॉफ्ट होतो आणि चक्क मित्रांनो तो जीवाला ऑल द बेस्ट असं म्हणतो आणि चक्क मित्रांनो तो जीवाला ऑल द बेस्ट असं म्हणतो आणि छोटेसुद्धा असं पुढं बोलतो तो आणि तेव्हा आता जीवा खूपच खुश होतो आणि परत त्याला घट्ट मिठी मारतो आणि इकडे मानिनीसुद्धा रडता-रडता आता थोडीशी हसू लागते. तर मित्रांनो आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या चाललेली असते इकडे देशमुखांच्या घरी. तर तेव्हा नंदिनी म्हणत असते, की काव्या चाललेली आहे याचा आनंदच आहे मला. पण तिथे ना जीवाना आणि हिला एकत्र बघून पार्थ राहू शकतील का? असं ती बोलत असते आणि आता परत त्यांनी दाखवलेलं आहे, की इकडे आता काव्या देशमुखांच्या घरी पोहोचलेली असते आणि तेव्हा पार्थच दरवाजा उघडतो आणि काव्या आता म्हणत असते, "मला माझ्या पार्थ देशमुखांच्या सोबतच राहायचं आहे." आणि ती पार्थच्या तोंडावरती त्याला म्हणते, "ही फिस्कारलेली मांजर त्याच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणारच." असं म्हणून ती टेचात आतमध्ये जाते आणि तेव्हा ती ओढणी पार्थच्या चेहऱ्यावरून बाजूला होते आणि नेमकं त्याच वेळेला इकडे जीवासुद्धा इकडे येतो म्हणजे मोहिते सदनमध्ये पोहोचतो आणि तेव्हा नंदिनी दरवाजा उघडते आणि जीवाने आपल्या तोंडासमोर त्याची बॅग धरलेली असते आणि परत तो आपली बॅग खाली घेतो आणि छान अशी स्माईल नंदिनीला देतो आणि म्हणतो, "बास झाला हा लप्पंडाव. आता तूच माझा चांदवा आणि तूच माझा मितवा. तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर." असं त्यानं म्हटल्यानंतर इकडे नंदिनीला तर धक्काच बसतो आणि ती धक्क्यानेच डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत असते. कारण तिने तर एक्सपेक्टच केलं नसतं मित्रांनो, की जीवा इकडे घरी येईल म्हणून. तर मित्रांनो असंच या दोघांचं मस्तपैकी आता हे दोघेसुद्धा इकडे आपापल्या पार्टनरकडे पोहोचलेले असतात आणि आता बघूयात काय धमाल होणार आहे. कारण यांची धमाल तर आता पुढे बघण्यासारखी असणार आहे मित्रांनो. तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांनो एक लाईक जरूर करा.